विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून जाऊया मॅचच्या दिशेने. नमस्कार सर्व क्रीडा रसिकांनो, मी लवेश दिघे मराठी समालोचक आपलं VSCC चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मॅचला मात्र सुरुवात केली जाते. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अस्तिक पाटील आणि सुयुक्त पाटील गोलंदाजी मार्कवर अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळाडू होता तिथे. एक धाव कंप्लीट केली. क्विक सिंगल आणि धाव संख्येचा श्री गणेश इथे केला जातोय. पहिला चेंडू थोडासा ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अजय उतेकर हा गोलंदाज आपण पाहू शकाल. अस्तिक आणि सुयोग पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 360 मैदान आउटफील्ड फास्ट आपल्याला खरंतर पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. यावेळी देखील पहा इनसाइड आउटचा फटका. कलात्मक शॉट गुणवत्ता दाखवली होती. इथे मात्र थोडीशी चुकी होते. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफ म्हणून अगदी कव्हरमध्ये खरंतर खेळाडू धावत आला होता. तिथे कॅच ड्रॉप झालाय. अशा कॅचेस पकडाव्या लागतील कारण सोपा झेल होता. जीवनदान मिळतंय फलंदाज सुयोग पाटील या खेळाडूला. धावा मिळतील या चेंडूवरती. फक्त आणि फक्त सिंगल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवदानचा कितपत फायदा उचलेल सुयोग हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. प्रॉपर टायमिंग देखील जुळला होता परंतु फिल्डर तिथे उपस्थित होते. कॅच ड्रॉप. पुढचा बॉल अजय उतेकर या गोलंदाजाचा. यावेळी पहा थोडासा शपलवर मारण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये यावेळी कॉन्टॅक्ट होत नाहीये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली सुरुवात फिल्डिंगच्या माध्यमातून, फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाज अजय उतेकर पॉवर प्लेचं अगदी चांगलं षटक हाताळताना आपण पाहतोय. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. क्रॉस द बॅट. पंचांचा इशारा येईल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू पिच झाला होता. त्यामुळे पंच आम्हाला सांगतील का हा चेंडू व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 3 अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये शिरडोन या टीमची आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिली लढत. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन खराब राहिलं. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा क्विक सिंगल कंप्लीट केला. एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल 4 धावा धावफलकावरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात संत गतीने शिरडोन टीमची आपण पाहू शकाल. 4 षटकाचा सामना पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग इथून शिरडोन टीमला करावी लागेल कारण 4 षटकाचा सामना कमीत कमी 40 धावा तुम्हाला या खेळपट्टीवर बनाव्या लागतील. कारण की मागील आउटफील्ड जर आपण पाहिले तर खूप फास्ट आउटफील्ड आहे. चेंडू गॅपमध्ये गेला तर 4 धावा जरूर या खेळपट्टीवर मिळतात. यावेळी शपलवर मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन खराब राहिल्या. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचा पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला फलंदाज अस्तिक पाटील. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अतिथी मंचावर विद्यमान सरपंच नितलस आदरणीय संदीपजी पाटील साहेब देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. 10,000 रुपयांचं डोनेशन त्याच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा. तो एंडला चेंडू लागला. बॅक टू द ड्राईव्ह हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा शिरडोन टीम जाऊन पोहोचले. ते म्हणजे टोटल 1 बाद 4 धावा धाव फलकावरती.
थँक्यू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा एक बाद 4 धावा फलकावर शेड्रोन टीमच्या. सुरुवात थोडीशी संत गतीने झाली. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर दोन्ही फलंदाजांनी केले, परंतु एका फलंदाजाला सलामीला आलेला फलंदाज सुयोग पाटीलला परतावं लागलं. तंबूच्या असलेला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सुशांत पाटील. सुशांत म्हात्रे वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. यावेळी टप्पा थोडासा खराब राहिला, त्याचा फायदा उचलत असताना कॅच घेतलाय बा, आणि इथून मात्र पंचांचा निर्णय, इट्स नो बॉल. नो बॉल कॉल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू ठेवला होता बा, आणि नो बॉल हा फ्री हिट या चेंडूवरती असेल. गोलंदाजाने अतिशय खराब चेंडू हाताळला होता. टप्पा काल्यानंतर थोडासा उसळ घेणारा बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत फलंदाज, आणि इथे मात्र फ्री हिट. अनंत म्हात्रे राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कॅप शॉट सिलेक्शन, बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन, दॅट्स अ फोर. सुशांतच्या बॅटमधून येतो हा चौकार. अनंत गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्या बात है, व्हाट अ शॉट, प्रॉपर टाइमिंग, परफेक्ट बिलो द बैट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. थँक्यू व्हेरी मच. सुमधुर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलात. डिस्क जॉकीच्या माध्यमातून आपण सुमधुर गीत ऐकलात. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज सुशांत म्हात्रे या फलंदाजाची पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर षटकार खेचलाय. थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचं काम गोलंदाजावरती केले. अनंत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. पहिला चेंडू नो बॉल आणि दुसरा चेंडू चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार, म्हणजे खराब गोलंदाजी ची सुरुवात अनंत म्हात्रेच्या माध्यमातून. अँगल चेंज केलाय. आता ओव्हर द विकेटने मारा करेल अनंत म्हात्रे. बॅटिंगसाठी सज्ज आहेत. सुशांत चांगल्या मूडमध्ये आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. यावेळी ऑफ स्टिकला शपलून, क्या बात है, व्हाट अ शॉट, बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन, इट्स अ ह्यूज हिट, षटकार. ऑफ स्टिकला पूर्णपणे झोकून दिलं होतं या चेंडूवरती. ऑफ स्टिकला झोकून देऊन इथं बॅकवर्ड्स वेळ लेग रिझनमध्ये चेंडू फर्रार झाला. षटकार ठोकला आहे तो म्हणजे सुशांत म्हात्रेने. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं होतं गोलंदाज अजयने, आणि इथे मात्र अनंत म्हात्रेचं महागडं षटक राहिले. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. वायडिश लॉंगॉनला खेळाडू आहे. चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फ्लाय होत असताना आपण पाहू शकाल टोटल 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा फलकावरती इगडेच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली राहिली होती कोणी टीमची, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शेड्रोन टीमने टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर देऊन इथे मात्र चांगली सुरुवात केली दुसऱ्या षटकाची. गोलंदाज तयार अनंत म्हात्रे. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं महागडं षटक राहिले. अनंतचं अद्याप मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल. यावेळी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू
टाकण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही, पंचांचा इशारा येईल. हा चेंडू व्हाईट बॉल आहे, त्यामुळे एक धाव अजून खात्यामध्ये जोडले जाईल. धावसंख्या 24 ऑन अ बोर्ड, 24 धावा धाव फलकावरती. एक बाद शिरडोन टीम आपण पाहतोय. चांगली सुरुवात. यावेळी देखील ओव्हर पिच बॉल, थोडा टप्पा खाल तर स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टप्पा खाल थोडंसं बाहेरच्या दिशेने हा चेंडू वळला, त्यामुळे थोडेसे फिंगर रोल केले होते, त्यामुळे फलंदाजाला चेंडू हा समजला आणि बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही आहे. हा चेंडू डॉट फेकलाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाज अनंत म्हात्रेला, कारण पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केल्यानंतर बऱ्याचशा धावा खर्च केल्या. 2 षटकार, 1 चौकार, 1 नो बॉल अशी सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र दुसरे 2 बॉल मागील ते चांगले राहिले. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहे, चेंडू पकडतील, फेकतील, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चितेच्या चपलाईने इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं पंचाचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. आफ्टर 2 ओव्हर्स रन्स 26-1. हॅलो. तर अतिथी मंचकावरती आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करूया. खरं तर नितलस गावचे विद्यमान सरपंच, एक दमदार व्यक्तिमत्व संदीपजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाताना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आली. आणि या स्पर्धेचे सर्वा संजयदा सांगडे यांच्या पवित्र शुभाशय हा शुभ सन्मान पाहता. खरं तर दोन्ही हे व्यक्तिमत्व एकच क्लासमध्ये होते. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार दोन्ही व्यक्तिमत्व खरं तर एक सरपंच झाले जे सन्मान्य संदीप शेठ पाटील त्यांना पाहताना, त्याच्यानंतर उपसरपंच खरं तर आम्ही पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते संजयदा सांगडे यांना पाहता आणि त्यांच्या पवित्र शुभाशय हा शुभ सन्मान. ओ फटका चांगला ऑन साईडला हा तडाखा दिला, जिथे पहिल्याच बॉलवरती चौकार. सुशांत म्हात्रे आज काय ऐकत नाही बा. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी सध्याच्या स्थितीमध्ये सुशांत म्हात्रे या फलंदाजाची पहिल्या चेंडूवरती हर्षद ठोंबरेच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हर्षद तयार. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते. विश्वास कमी आपल्याला या फील्डमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन थोडंसं खराब राहिलं, कनेक्शन झालं नाही बॅट अँड बॉलमध्ये, त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. धावसंख्येचा तब्बल आपण विचार केला तर 30 धावा धाव फलकावरती 14 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर. यावेळी देखील शपल मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू पंचाचा इशारा येतोय, लेग स्टिकवरून चेंडू गेलाय. रिव्ह्यू नसेल पहा, त्याच्याकडे लक्ष असू द्या. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. ऑफ स्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकवरून चेंडू गेलाय, त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले, चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाजाने. यावेळी पहा नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल जात आहे, लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू सीमा पार, 4 चौकार. मागील 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू डॉट फेकले होते. थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होतं फलंदाजावरती, सुशांत म्हात्रेवरती, आणि त्यानंतर मात्र त्याने पुन्हा एकदा एक चौकार खेचलाय. यावेळी शपल मारण्याचा प्रयत्न, टो एंडला चेंडू लागला, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व दूरवरून खेळाडू येतील, चेंडू पकडतील, फेकतील, फेकी दमदार राहिली आहे. तू माय कॉलिंग खराब, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. सलामीला आलेला फलंदाज अस्तिक पाटील बॅक टू द पवेलियन.
Yes, thank you. Yes, thank you. दोन विकेट्स गमावलेत शिरोड टीमने. सलामीला आलेला फलंदाज अस्तिक पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या असलेला परतला. थोडीशी कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 या क्रमांकावरती स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नीलला जरूर इथून सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण सुशांत म्हात्रे अप्रतिम बॅटिंग सुशांत म्हात्रेच्या अद्याप आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या लयमध्ये, चांगल्या टचमध्ये, त्यामुळे स्ट्राईक देणं तेवढंच महत्त्वाचं. षटकातले काही चेंडू शिल्लक. स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर हर्षद ठोंबरे या षटकामध्ये त्याने 2 चौकार जरूर दिलेले आहेत. त्यानंतर कमबॅक चांगला केला आहे हर्षद ठोंबरेचं देखील मी कौतुक करेल. पहिल्या षटकाचा विचार केला अजय उत्तेकरने चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धाब्यांचं ते षटक राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये अनंत म्हात्र्याला त्याने थोडीशी खराब गोलंदाजी केली, त्यामुळे धावसंख्येचा थोडासा डोंगर इथं उभारला आहे त्या शिरोड टीमने. यावेळी पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि पंचांचा इशारा होतोय षटक समाप्तीचा. आफ्टर 3 ओव्हर्स टोटल रन्स 35 ऑफ 2. तीन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ शिरोड टीम जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धाव्यांवरती. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राशी 11 एल&टी खोनी संघाकडून गोलंदाज सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे सुशांत म्हात्रे. अद्याप चांगली बॅटिंग सुशांत म्हात्रेची देखील आपण पाहिली. गोलंदाज तयार. सरफराज शेखवरती हल्ला बोल केला जातोय. मिड ऑफला खरं तर खेळाडू आहे. इथे देखील कॉलिंग थोडीशी खराब राहिली. कलेक्शन तिथे जर चांगलं राहिलं असतं तर तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागला असता शेडोन टीमला. मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, कनेक्शन थोडंसं खराब आणि त्यामुळे इथे मात्र मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे 36 धावा धावा फलकावरती. सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू थोडासा ओव्हर पिच टाकला होता. ओव्हरपिरियडचे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कारण वाईडिस्ट लॉंग ऑफला कोणताही खेळाडू नाही. मिड ऑफला क्लिअर करत होता सुशांत म्हात्रेला, पण तो करू शकला नाही. यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वरून चेंडू सीमारेषा पार. दॅट्स अ ह्यूज हिट मॅक्सिमम. षटकार ठोकलाय स्वप्नील पाटील या फलंदाजाने. धावसंख्या 6 धावेच्या मदतीनं 42 धावा धावा फलकावरती. फायटिंग स्कोर, चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारलाय तो म्हणजे शिरडोन या संघाने यावेळी देखील मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि तिथे मात्र चांगला झेल घेण्यात आला. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. फलंदाज स्वप्नील पाटील ची खेळी संपुष्टात. येस, थँक्यू थँक्यू डिझे.
अगदी मैदानाच्या आतमध्ये जे काही कृत्य घडेल त्या प्रकारे सॉन्ग टायटल सॉन्ग तिथे मात्र वाजवलं जाते. अप्रतिम ऑपरेटिंग इथं आपल्याला पाहायला मिळेल डीजेच्या माध्यमातून देखील. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला होता. थोडंसं चेंडूने घेतलेलं वळण फलंदाजाला समजलं नाही आणि हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. सरफराज शेख या खरं तर गोलंदाजाने कमबॅक केला या मॅचमध्ये. यावेळी फुलटॉस बॉल मारण्याचा प्रयत्न होता. तो एंडला चेंडू लागला. एज लागली होती. थोडीशी चुकी विकेट किपरकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे मात्र सिंगल कंप्लीट केली. आता मात्र उर्वरित काही चेंडू शिल्लक असेल आणि तिथे मात्र सुशांत म्हात्रे जरूर स्ट्राईकला आलेला आहे. सुशांत म्हात्रेने अद्याप चांगले 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. लास्ट बॉल आहे इनिंगमधला आणि सुशांत म्हात्रे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न परंतु फाईन मध्ये खेळाडू आहे तिथे. चेंडू पकडतील फेकतील. बॅकअप चांगला राहिला. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली आणि शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या त्यामध्ये 2 धावा आणि अशा रीतीने पहिल्या डाव इथं समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन टीमने बनवल्या 3 बाद. टोटल 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते कोणी या संघासमोर. धाव संख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल का धावा डिफेंड केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक आवाज कोण हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक 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 हॅलो चेक चेक हॅलो. तर थँक्यू सो मच
सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच जिथे आपण एन्जॉय करतो। एका साईडला वीर बजरंग शिरडोन आणि त्या संघासमोर फाईट करत असताना राशी 11 LNT कोणी या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच। आज देखील 8 संघ एकामेकांसमोर झुंज लढवतील, त्यातून एक संघ लकी ठरेल। मात्र कोणता संघ आजच्या दिवसामध्ये आपला अधिराज्य या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल। अगदी चांगली स्पर्धा, भरपूर मेहनत घेतली आणि सर्वांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण आज आपल्याला नितलस गावामध्ये पाहायला मिळतं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतो। रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावा लागतील, हा स्पर्धेचा नियम। सेकंड सत्र जिथे लक्ष पार करायचं, 46 धाब्यांचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये LNT कोणी टीम समोर आहे। सलामीची जोडी खेळपट्टी वरती कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिलाच बॉल प्रगती पथावर, गोलंदाज तयार। पहिलाच बॉल थोडासा वेट ऑन ऑच करायचं होतं, तेवढीच चांगली लाईन पाहिली। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रुशल मात्रे, हा मुख्य गोलंदाज वीर बजरंग शिरडोन टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। 24 बॉल आणि लक्ष पाहिलं तर 46 धाब्यांचं लक्ष। पहिला P1चं षटक फेकतोय रुशल। प्रहार केलाय, आक्रमण केलंय, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, जिथे हा पहिला दमदार रुबाबदार शानदार षटकार येतो फलंदाज करण ठोंबरेच्या बॅटमधून। पहिला षटकार आलाय, वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलंय करण ठोंबरे या फलंदाजानं। यस, लाईन खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता। पंचांचा इशारा की वाईट बॉल। अतिरिक्त धाव जोडली जाते आणि अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती। 7 धावा धाव पुस्तकावरती। करण ठोंबऱ्यानं फलंदाज सरफराज शेख ही जोडी खेळपट्टीवरती। प्रहार केला, आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी, ओ पकडला जेल। हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना राशी 11 LNT कोणी टीमला फलंदाज करण ठोंबरे मैदानातून बाहेर। थँक यू डीजे। पहिला धक्का लागला, पहिला विकेट मैदानातून बाहेर। करण ठोंबरे हा खेळाडू मैदानातून बाहेर झाला। आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकासाठी आकाश ठोंबरे। प्रहार करण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय केली, त्रिपलाची सलग पाक टू पाक। हा दुसरा धक्का दिला सध्या बॅटिंग करत असताना राशी 11 LNT कोणी टीमला फलंदाज बाद। थँक यू डीजे। अगदी चांगली गोलंदाजी, पहिलं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज रुशल मात्रे। 2 विकेट सध्या रुशल मात्रे घेतल्यात, चांगली गोलंदाजी।
संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 7 या आकड्यावरती जिथे प्रवास करायचा 46 धावांचा प्रवास करत असताना आता अडचणी निर्माण करते सध्या गोलंदाजी करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ। और हॅट्रिक हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला। समोर नवीन खेळाडू फलंदाज किरण मात्रे हा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये। ऑन हॅट्रिक फटका चांगला पॉवर सर्कलचा हा षटक या इनफील्ड क्लिअर करत असताना डीप बाकवास कवलेला चेंडू फरार होतोय। एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार। थँक्यू। चौकार आलाय 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल गोलंदाज तयार। पुन्हा थोडासा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता लेंथ लाईन चांगली होती। अंतिम बॉल डॉट आला। पहिल्या षटकाचे खेळ समाप्त झाला ना पहिल्या षटकाच्या अखेरीस सध्या बॅटिंग करत असताना राशी 11 LNT कोणी 2 खेळाडू मैदानातून बाहेर झालात आणि संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती। थँक्यू डीजे। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। संघ 11 या आकड्यावरती 46 धावेचा लक्ष्य आता येणाऱ्या 18 बॉल आणि आमचे स्कोर सांगते अजूनही 35 धावांची गरज आहे। मॅच मध्ये बॅटिंग करत असताना राशी 11 LNT खोने टीमला सामना अजूनही बॅलन्स आहे। 2 विकेट गमवत आता या जोडीला चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये करावी लागेल। समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज सरफराज शेख जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याला आता टीमची जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याला साथ देत असताना नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज किरण मात्रे ही जोडी तुम्ही सध्या LNT खोनी टीमची पाहता। दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सुयोग पाडी। पहिलाच बॉल थोडासा जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला। ऑफिसचा बॉल पाहिला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज सुयोग पाटीलनं। चांगली गोलंदाजी होत्या। मागील षटक देखील भरपूर चांगलं राहिलं ज्या षटकामध्ये 2 धक्के दिले गोलंदाज रुशल माते आणि त्याच्यानंतर विश्वास हा सुयोग पाटील वरती दर्शवलाय। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नाहीये जिथे लेग पायस मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल। एक धावेनं संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती। स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती किरण मात्रे हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन ऑन स्ट्राइक वरती आला। तेवढी सारी गोलंदाजी सध्या सुयोग पाटीलची। ऑफ साइडला हा फटका एक्झिक्यूट केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला जेल संपला फलंदाज किरण मात्रेचा खेळ। हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना राशी 11 LNT कोणी टीमला। थँक्यू डीजे। काय टायमिंग आहे डीजेचा खरं तर प्रॉपर 12चा हा टोका पाहिला आणि संगीत ही आपण संगीत ही 12चा पाहिला आणि त्याच्यानंतर रन्स ही 12 झाल्यात। प्रॉपर 12चा टोका। विकेट गमावल्या 3 बॅटिंग करत असताना कोणी टीमला थोडासा दबाव वाढलाय सध्या कोणी संघावरती। लक्ष मोठं नाही आहे इथून देखील चांगली फलंदाजी केली तर मॅच मध्ये नक्कीच पलटवार केलं जाईल। मात्र एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत चांगलं खेळ करावा लागेल
आज ओपनर खेळाडू सरफराज शेख अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे अपेक्षा धरून बसलाय तो मात्र कोणी संघ त्या अपेक्षेला भरणं दिलं जाईल का हा मोठा प्रश्न आहे। गोलंदाजी अगदी कौतुकास्पद गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग शिरडोन संघ करतोय। पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं आणि त्याच्यानंतर गोलंदाज सुयोग पाटील देखील भरपूर चांगली कामगिरी आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिभीषण म्हात्रे आडवा बॅटनं हा फटका डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलमध्ये सिंगलला प्राधान्य दिलं। एक धावेनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती। प्रहार करावा लागेल मॅच मध्ये एखाद्या खेळाडूला आक्रमण विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल कारण की मोठ्या फटक्याची सध्या प्रतीक्षा करतोय सध्या कोणी संघ आणि तो मोठा फटका अद्याप येत नाही। हे डोकेदुखी राहिले कोणी टीमसाठी एखाद्या खेळाडूला आक्रमण आणि आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल। प्रहार केलाय ऑन साइडला फटका शतक्षक आहे डीप मिड विकेट कॅच ड्रॉप जीवनदा मिळाल्या बॉलवरती सिंगल बॅटिंग करत असताना कोणी टीमला एक धावेनं संघ पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती। सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील खूप महत्त्वाचं आहे सध्या कोणी टीमसाठी। 3 विकेट गमावत पार्टनरशिप खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये। अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आपल्याला सध्या सुयोग पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं। अंतिम बॉल हा डॉट आला शर्यतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं। 2 षटकांच्या अखेरी संघ 14 या आकड्यावरती 46 धावांचं लक्ष्य होतं। आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे 32 धावा। तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 12 चेंडूंच्या अखेरी सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळाली। एलएनटी कोणी टीमची संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती। आता आक्रमण करावं लागेल कारण की येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज। 16ची सरासरी सध्या हवी या मॅच मध्ये कोणी टीमला। सरफराज शेख ज्या खेळाडूला जीवनदान दिला आणि त्याच खेळाडूवरती आता अपेक्षा धरून बसताय कोणी संघ कारण की 3 धक्के लागलेत आणि त्याच्यानंतर आता दिलेलं जीवनदान त्याची खरं तर त्याचा फायदा उचलणं खूप गरजेचं राहील कोणी टीमसाठी। तिसरा षटक गोलंदाज प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आला। 12 बॉल 32चं समीकरण धाबा चेस होतील की डिफेन्स करेल गोलंदाजी करत असताना शिरडोन संघ। सरफराज प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज होती हा दुसरा जीवनदान दिलाय। हे कर्दनकर राहील मॅच मध्ये आता शिरडोन टीम साठी कारण की सरफराजला 2 वेळा जीवनदान दिला त्याच्यामध्ये क्षमता प्रोटेक्शन आता संकटमोचक केली सध्या कोणी टीम साठी खेळावी लागेल। अनेक मैदानावरती भरपूर चांगले खेळ आपण सातत्याने पाहिला या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा धरून बसलाय सध्या कोणी संघ। सिंगल कपेर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला 2 धावा चित्याच्या चपलाईने कंप्लीट केला। डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जिथे ही एक्स्ट्रा धाव देखील जोडली जाईल टोटल 3 धावा। जबरदस्त रणनीती बिटवीन चांगलं तालमेल चांगलं एफर्ट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। पहिल्या बॉलवरती धाबाला 3-3च्या मदतीनं संघ देखील पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल
17 या आकड्यावरती, जिथे 12 मध्ये 32ची गरज होती. आता 11 बॉल 29 माफ करा 10 बॉल आता शिल्लक असे आणि 29 धावांची गरज. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन रिझम मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकार दिलाय आणि इथे मात्र एखादा खेळाडूला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. यस, फलंदाज बाद हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना कोणी टीमला. थँक्यू डीजे. चौथा धक्का लागलाय. 4 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो सध्या कोणी टीमला, कारण की पहिल्या षटकापासून थोडंसं प्रेशर निर्माण केलं शिरडोन टीमनं. बॅटचेज अजून एक ते धक्का, फलंदाज बाद हा 5वा धक्का LNT कोणी टीमला. थँक्यू डीजे. समीकरण पाहिलं तर 8 बॉल शिल्लक असतील आणि 28 धावांची गरज. मॅच पासून थोडासा दूर चालला बॅटिंग करत असताना कोणी संघ, कारण की वारंवार विकेट गमावत आहे. डॉट बॉल येतात त्याच्यामुळे प्रेशर हा वाढत चालला कोणी संघावरती. रन्स येणं हे डोकेदुखी राहिल्या. टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला अलाउन द कार्पेटना हा फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलला खुश असेल सध्या गोलंदाजी करत असताना शिरडोन संघ, कारण की हा सामना जर जिंकायचा आहे ना कोणी टीमला तर तुम्हाला प्रहारानं प्रहार करावा लागेल. समीकरण उरलंय येणारे 7 बॉल 27 धावांची गरज. या बॉलमध्ये एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी सध्या नक्कीच कोणी टीमला. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंडवरती हर्षद ठोंबरे हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे फक्त सिंगल पाहायला मिळतं. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 20 आकड्यावरती. 46 धावेचं लक्ष होतं, त्याच्यामुळे आता येणारे 6 बॉल आणि गरज 26 धावांची. थँक्यू डीजे. चला सेकंड मॅच असेल हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी आणि त्या संघासमोर VSCC नितलस. खरं तर आयोजक कमिटी टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. मुरबी टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. सेकंड मॅच घरच्या मैदानावरती संघ केले नितलस आणि त्याला फाईट करेन हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. ही मॅच पाहूया जिथे 6 बॉलमध्ये आता 26 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती प्रहार आणि प्रहार करावा लागेल. समोर हर्षद ठोंबरे हा खेळाडू कारनामा मॅच मध्ये केला जाईल का जिथे संघ अडचणीत सापडला आणि त्या अडचणीतून सुखरूप बाहेर प्रवास करून देईल का कोणी टीमला. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की 80चा वाईट. अवंतर धाव ही जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 21. 21 आकड्यावरती आता 6 मध्ये 25 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरपूर चांगली पाहिली. फलंदाजाला अगदी शांत ठेवला आणि इथे
पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज प्रणव म्हात्रे. हा चौथा ट्रम्प कार्ड खरं तर शिरडोन टीमचा गोलंदाज. 5 मध्ये 25 ची गरज. प्रत्येक बॉलवरती प्रहार न प्रहार करावा लागेल. हर्षद टोंबरे इथे यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव ही जोडली जाते संघ 22 आकड्यावरती. आता 4 षटकारांची गरज आहे सध्या बॅटिंग करत असताना LNT कोणी टीमला. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव म्हात्रे. प्रार एक आलाय. अजूनही आता 3 षटकारांची गरज आहे. 6 धावा जोडल्या जातील कोणी संघाच्या अकाउंट मध्ये. संघ जाऊन पोहोचला टोटल 28 आकड्यावरती. 4 मध्ये आता करायचे तब्बल 18. चार बॉल 18 धाब्यांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव करते सध्या LNT कोणी संघ. हर्षद ठोंबरे हा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये आणि प्रहार करतोय. 4 बॉल 18चं समीकरण. गोलंदाज तयार प्रणव. लाईन पाहिली जाईल. लाईन पाहिली जाईल. प्रेशर वाढलाय गोलंदाजावरती. 3 अतिरिक्त धाबा 1 षटकार. टोटल 9 धाबा खर्च केले त्या ओव्हर मध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये आता 17 करायचे. कमालीची मॅच आहे. मागील 3 षटकामध्ये प्रेशर होतं सध्या कोणी संघावरती. आता प्रेशर आला गोलंदाज प्रणव म्हात्रेवरती कारण की 1 षटकारानं 3 वाईट या ओव्हर मध्ये पाहिलेत. समोर तेवढा ताकद खेळाडू हर्षद ठोंबरेला पाहता. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे सापडा रचला आणि सापड्यामध्ये फसलाय हर्षद ठोंबरे. हा धक्का लागलाय 5वा बॅटिंग करत असताना नक्कीच कोणी टीमला. टँक डीचे 6वा धक्का लागलाय सध्या कोणी टीमला. 3 बॉलनं 17 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही मजबूत करेल गोलंदाजी करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ. 3 बॉल मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करत असताना राशी 11 LNT कोणी टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालाय अनंता. प्रहार करण्याचा प्रयत्न. यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव खूप धावा खर्च केले या षटकामध्ये. तब्बल ही 4थी अतिरिक्त धाव आपण पाहतोय. समीकरण बदलला. 3 मध्ये 16 धावांची गरज आहे सध्या बॅटिंग करत असताना कोणी टीमला. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव. प्रहार केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. प्रयत्न भरपूर चांगले होते. कॅच ड्रॉप जीवनदान फक्त सिंगल पाहायला मिळतं. मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड मजबूत केली गोलंदाजी करत असताना वीर बजरंग शिरडोन टीमला. चला टॉस साठी मी पुन्हा एकदा कॉल देतो मुरबी टीमच्या संघ नायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला हर्षल 11 जयदुर्गा मुरबी आणि त्या संघासमोर फाईट करेल VSCC नितलस. घरचा संघ सध्या घरच्या मैदानावरती खेळेल आणि त्याला फाईट मुरबी संघ करेल. शेवटचे बॉल शिल्लक असतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल डॉट. अशा रीतीने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम वीर बजरंग शिरडोन. हार्ड लक राशी 11 LNT कोणी. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघांना विनंती करेन आपण हस्तांदोलन करूनच मैदानातून बाहेर व्हायचा. शिस्त पद्धती स्पर्धा पाहतो. टॉस देखील केला जाईल. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल संगीत पाडीची मुरबी संघानं त्या संघासमोर घरचा खरं तर आयोजक कमिटी टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल.